मित्रांनो, आज आपण जे ॲनिमेशन इथे करणार आहोत हे एक मुलगा बागेमध्ये फुटबॉल खेळतोय. म्हणजे बरेच वेळा आपण जॉबमध्ये असताना आपल्याला असे टॉपिक्स येतात की शो द किड प्लेइंग फुटबॉल, शो द किकिंग ॲनिमेशन, असे आपल्याला भरपूर काही ॲनिमेशनसाठी अशा लाईन्स येतात आणि त्यानुसार आपल्याला छोटे छोटे ॲनिमेशन्स असे करावे लागतात. म्हणजे आपण एखाद्या ई लर्निंग कंटेंटच्या कंपनीमध्ये असलो त्यावेळेस अशा गोष्टी येतात आपल्याला, किंवा ॲक्शन दाखवायची आहे किंवा फोर्स दाखवायचा आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. तर तिथे हे ॲनिमेशन आपल्याला उपयोगी पडतात. तर हेच ॲनिमेशन आज मी इथे करून दाखवत आहे. तर मित्रांनो, यासाठी मी फ्रीपिक या साईटवर जाऊन कॅरेक्टर आणि बॅकग्राऊंड घेणार आहे जे माझ्या सीनसाठी रिक्वायर्ड आहे. तर हे 4 मुलं आहे, यामधून एक मुलगा मी सिलेक्ट करून ह्या बागेमध्ये ठेवणार आहे. ही बाग आहे, बाकीचे सर्व मुलं काढून टाकायचे याच्यातले आणि जे गरजेचे आहे तेवढेच ठेवायचे आहे. आणि कॅरेक्टरला पण आपल्याला जेवढं ॲनिमेशन गरजेचं आहे तेवढंच आपण देणार आहोत. जास्त ॲनिमेशन आपल्याला करायचं नाही आहे, जेवढं काम रिक्वायर्ड आहे तेवढंच करायचं आहे. तर हे कॅरेक्टर फ्लॅशमध्ये ॲनिमेटमध्ये घेतल्यानंतर मी याचा सिम्बॉल करतोय, म्हणजे ग्राफिक बनवत आहे याला. तर ॲनिमेटमध्ये किंवा फ्लॅशमध्ये जेव्हा आपण F8 की प्रेस करतो त्यावेळेस आपल्याला 3 ऑप्शन येतात: ग्राफिक, मूव्ही क्लिप आणि बटन. तर जे सिम्बॉल असतात या सिम्बॉलमध्ये 3 हे प्रकार आहेत: बटन, मूव्ही क्लिप आणि ग्राफिक. तर मी सर्वांचं ग्राफिक करतोय. ॲनिमेटमध्ये बोन टूल आल्यामुळे आपल्याला सहसा ग्राफिक कमी करावं लागतं. यामध्ये आपण ब्रेक अपार्ट ऑब्जेक्टला पण बोन ॲड करून ॲनिमेशन करू शकतो. तर मित्रांनो, इथे बघा, आता मी याला पहिल्यांदा मी ग्राफिक केलं होतं, कारण की पहिल्यांदा मला वाटलं होतं की बाबा हात मी स्टील हलवेल असा, म्हणून मी ग्राफिक केलं होतं. पण नंतर मी हात हे ब्रेक अपार्ट करणार आहे आणि ब्रेक अपार्ट हातांना नंतर मी बोन ॲड करून ॲनिमेशन देणार आहे. कारण की ॲनिमेशन जेवढं ॲड करू तेवढं छान दिसतं आपलं ॲनिमेशन. तर आपण काय करायचं, जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढंच करायचं. आता हेडमध्ये मी जास्त काही काम करणार नाही आहे. हेडला एक सिम्बॉल केला आहे आणि हेडचा पिवोट मी मानेच्या इथे ठेवला आहे, तिथून मान रोटेट होणार आहे आपली. आणि मित्रांनो, पिवोट हा पहिल्यांदाच सेट करून घ्यायचा आहे ज्या ठिकाणी तो असतो त्या ठिकाणी. म्हणजे कोण्या ठिकाणी? जिथे आपल्या बोनचा जॉईंट असेल, ठीक आहे, तिथे पिवोट असेल. पिवोटच्या आजूबाजूला आपला सिम्बॉल रोटेट होऊ शकतो वगैरे, ह्या गोष्टी आहेत. म्हणून पिवोट हा खूप महत्त्वपूर्ण आहे. याला समजून घ्यायचं सुरुवातीलाच कुठे ठेवावं लागेल. नंतर हलवला तर ॲनिमेशन पूर्ण बिघडतं. तर मी काय केलं, शूजला पण इथे ग्राफिक करणार आहे आणि बाकी पूर्ण लेग हा ब्रेक अपार्ट असणार आहे, म्हणजे एक शेप असणार आहे, कारण की त्यामध्ये मी बोन ॲड करणार आहे. आणि शूजला काही बोन ॲड करायचे नाही आहे. तर शूजच्या सिम्बॉलसाठी जी की मी प्रेस केली होती ती आहे F8 की. कीबोर्डवरती F8 की वर असतात त्या कीमधली एक की प्रेस केली आहे. आणि या पायामध्ये आता बघा बोन ॲड करतोय. तर मी वरतून बोनची सुरुवात केली होती, पण ते वरतून न करता खालून करावं लागेल मित्रांनो. कारण की खालून जेव्हा ॲड करू बोन तर आपल्याला फक्त हा पाय खाली चिकटले राहिला जमिनीला आणि वरचा पाय खालीवर होईल. त्यामुळे बोन ॲड करताना हे पण लक्षात घ्या की आपल्याला मुवमेंट कुठून द्यायची आहे. तर मुवमेंट आपण जर वरतून बोन ॲड करत आलो तर परत पाय पूर्ण खाली वर घ्या, इथे ते काम करावं लागणार नाही आपल्याला. आणि ह्या पायामध्ये बरोबर मी कमरेपासूनच बोन ॲड करेल, कारण की हा पाय कमरेला चिकटून राहील. ठीक आहे मित्रांनो, तर ह्या गोष्टी आपण पूर्ण प्लॅनिंगनी करायच्या आहेत. ही जर प्लॅनिंग व्यवस्थित झाली तर आपलं ॲनिमेशन खूप पटकन होऊ शकतं आणि आपल्याला जो रिझल्ट पाहिजे तो पण आपल्याला मिळू शकतो. तर हातामध्ये बघा किती बोन ॲड केलं आहे मी, 4. म्हणजे 3 बोन ॲड केले आहे, पण पॉईंट्स 4 आहेत. ओके, जॉईंट्स एक शोल्डरच्या इथे, एल्बोच्या इथे, रिस्टच्या इथे आणि परत एक समोर आहे फिंगरच्या इथे. तर ह्या गोष्टी आपण बोन ॲड करताना लक्षात घ्यायच्या आहेत. आता या ठिकाणी जो बॉडीमधला पिवोट आहे तो कमरेच्या इथे सेट केला आहे. असे सगळे आपण व्यवस्थित पिवोट्स सेट करून घ्यायचे आहे. आणि ग्राफिक करताना आपल्याला जी की प्रेस करायची आहे ती आहे F8 की. ओके मित्रांनो, आणि ह्या बॉलची पोझिशन, बॉलचा पिवोट सेंटरमध्ये, कारण की बॉल हा पिवोटच्या शेजारी म्हणजे पिवोटच्या भोवताली हा रोटेट होईल, त्यामुळे आपण तसा केला आहे. आणि इथे कीज आपण ॲडजस्ट करून घ्यायच्या, ज्या ज्या कीवरती आपल्याला ॲनिमेशन द्यायचं आहे.
मित्रांनो, बोनमध्ये जेव्हा काम करतो बेनिफिट हा आहे की समोरच्याच लेअरवरती काम होतं, म्हणजे सिम्बॉल जो वर आहे तिथेच काम होतं, आतमध्ये जायची गरज पडत नाही. त्यामुळे काय होते की आपण आत जाऊन पण आपल्याला त्या की हलवावं लागतात शेप दिल्यावर वगैरे, तर ते इथे करायचं काम पडत नाही आपल्याला. म्हणून आपण काय करायचं इथे की इथे ज्या ज्या कीला जे जे पोज पाहिजे ती पोज आपण इथे करून घ्यायची आणि नंतर त्यामध्ये क्लासिक मोशन ट्विन ॲड करायची आहे. ओके, तर आता इथे बघा मी माझ्या कॅरेक्टरची पोज कशी इथे तयार करताय, म्हणजे की बाबा तो बॉल खाली आल्यानंतर तो पण खाली येईल, हात खाली येतील, थोडी मान पण खाली येईल. ओके, आणि इथे मी थोडा एका फ्रेमचा होल्ड पण ॲड करतोय आणि त्यानंतर मी दुसरी की ॲड करतोय, म्हणजे जिथे तो त्याचा फोर्स लावून बॉलला वर फेकेल. ओके, तर त्या कीज थोडा कमी असतील कारण की तो येताना थोडा स्लो होईल आणि मग तो फोर्स लावेल तर थोड्या कीज फास्ट असतील, असं माझा विचार आहे. मित्रांनो, ॲनिमेशन हे प्रत्येकानुसार वेगळं असू शकतं. ओके, असं कन्फर्म नाही आहे की असंच, पण जसं मला योग्य वाटलं तसं केलं आहे मी इथे, कारण की प्रत्येकाची ॲक्शन ही वेगळी वेगळी असते मित्रांनो. तर आपण ते ॲक्शन फील करून रेफरन्स घेऊन, पिंटरेस्टला आपल्याला भरपूर रेफरन्सेस मिळतात, ते रेफरन्सेस आपण बघायचे, ते रेफरन्स आपण वाटल्यास इम्पोर्ट करून काम करू शकतो किंवा ते बघून पण आपण काम करू शकतो मित्रांनो. तर आजकाल आपल्याला रेफरन्स खूप मिळतात गुगलवरती, पिंटरेस्टवरती, तर ते बघायचे. यूट्यूबवरती जबरदस्त भंडार आहे. तर बघा आता इथे क्लासिक मोशन ट्विनच्या आधी असं आपल्याला ते दाखवतं की तुम्हाला म्हणजे एक एरर येतो, तो आपण ओके करायचा. कधी कधी ते ब्रेक अपार्टला करत नाही. ओके, क्लासिक मोशन ट्विन त्यावेळेस ते आपला ऑब्जेक्ट ग्राफिक न राहता ट्विन होतो मित्रांनो, म्हणून तो एरर येत असतो. तर आता बघा इथे मी यांना काय करतोय, टायमिंग देतो, जसं स्लो आउट आणि स्लो इन होईल ना, तर तेच प्रिन्सिपल मी इथे लावतोय. ठीक आहे, तर वरतून खाली येताना स्लो आउट असेल आणि नंतर स्लो इन होईल. ओके, तर ह्या की आता इथे दिसताना थोड्याशा माझ्या सॉफ्टवेअरमध्ये काय होतात की इथे थोडं ॲनिमेशन स्लो दिसतं, म्हणून ते मला इथे योग्य वाटत होतं, पण जेव्हा मी फायनल आउटपुट घेईल त्यावेळेस हे फास्ट वाटेल, तर त्यावेळेस मी याला चेंज करणार आहे मित्रांनो. आणि जिथे जिथे गरज आहे त्या स्पीडलाच मी म्हणजे ॲनिमेशन ठेवलेलं आहे, नाहीतर बाकी व्हिडिओ मी फास्ट केला आहे, कारण की तुमचा पण वेळ खूप किमती आहे मित्रांनो. आणि ह्या ॲनिमेशनची फाईल तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथे ही फाईल तुम्हाला मिळणार आहे. आता बघा हे कसं वाटतं, थोडंसं ॲनिमेशन वर बॉल असं चिकटल्यासारखं वाटतोय आणि बॉलला रोटेशन पण नव्हतं, थोडं बॉलला रोटेशन पण द्यायचं आहे. तर हे छोटं छोटं ॲनिमेशन जेवढं आपण ॲड करू ना तेवढं आपला सीन खूप दिसायला छान होतो. आणि एका पोजलाच घेऊन केलेलं ॲनिमेशन आहे हे, त्यामुळे आपल्याला खूप काही पोजेस बदलावे लागला नाही. पण जेव्हा आपण जास्तीत जास्त पोजेस बदलतो, डायमेन्शन्स बदलतो, तेव्हा छान दिसतं. पण मित्रांनो, जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढंच करायचं आहे, तर आपण तेच बघाय, म्हणजे मी तरी तेच बघतो, रिक्वायर्ड किती आपण तेवढंच करायचं आहे. आणि ॲनिमेशन होईल तेवढं सिम्पल आपण करण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे मी तरी तेच प्रयत्न करतो. पहिले प्लॅनिंग करायचं, जेणेकरून त्या प्लॅनिंगने आपलं ॲनिमेशन थोडं सोपं जाईल आपल्याला आणि नंतरचा वेळ वाचेल. सुरुवातीला वेळ जाऊ शकतो प्लॅनिंग करण्यामध्ये, काय हरकत नाही आहे, पण ते प्लॅनिंग खूप गरजेचे आहे, नाहीतर नंतर आपल्याला त्रास होतो. तर बघा आता इथे मी हे सर्व इथे कसं टायमिंग देत आहे. आपल्याला प्रॉपर्टीजमध्ये जायचं असेल तर प्रॉपर्टीचा शॉर्टकट आहे कंट्रोल F3. ओके, इथे मी सगळे शॉर्टकट्स दिलेले आहेत मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता. आणि ज्या की अननेसेसरी आहेत त्या की जर रिमूव्ह करायच्या असतील तर शिफ्ट F5 आहे, किंवा राईट क्लिक करून पण रिमूव्ह की फ्रेम्स आपण करू शकतो. आता याचं मी HWF मध्ये रेंडर बघतोय, तर HWF मध्ये रेंडर बघायला आपल्याला काय करावं लागतं, कंट्रोल आणि एंटर की प्रेस करायची आहे. कंट्रोल एंटर की प्रेस केल्यानंतर आपल्याला HWF दिसते. तर HWF मध्ये आपण बघितलं की खूप फास्ट ॲनिमेशन झालेलं आहे, त्यामुळे याच्यामधल्या कीजमध्ये मी स्पेसिंग वाढवत आहे. तर कीजमध्ये स्पेसिंग वाढवायला कोणता शॉर्टकट आहे, तो आहे फक्त F5. तर F5 प्रेस केल्यानंतर मध्ये कीज ॲड होतात, त्यामुळे काय होते की आपल्या फ्रेम्सची लेंथ लांबते आणि ॲनिमेशन थोडं दिसायला स्लो होतं.
आणि ॲनिमेशन जर बोनमध्ये केलेलं असेल तर बाहेरच्या बाहेर काम होऊ शकतं मित्रांनो. जर ते सिम्बॉलच्या आतमध्ये जाऊन काय केलं असेल तर आतमध्ये जाऊन पण आपल्याला त्याच की ॲडजस्ट करायच्या असतात. त्यामुळे सुरुवातीला हे प्लॅनिंग खूप गरजेचं आहे. आता आपण याचे HWF करून पाहणार आहोत. तर HWF पाहण्यासाठी आपल्याला कंट्रोल एंटर प्रेस करायचं आहे आणि जर आपलं ॲनिमेशन व्यवस्थित दिसत नसेल, लोड होत नसेल तर आपण त्याला राईट क्लिक करून मीडियम किंवा लो क्वालिटीमध्ये बघायचं आहे. तर त्यामध्ये आपल्याला ते व्यवस्थित दिसायला लागतं. आणि मित्रांनो, हे जे ॲनिमेशन केलं आहे मी हे एक लूपमध्ये ठेवलं आहे. म्हणजे याची एक सायकल आहे, परत ते त्याच कीला येऊन परत तिथून ॲनिमेशन चालू होतं. तर छोट्या प्रोजेक्टसाठी लूप ॲनिमेशन्स आपल्याला जास्त लागतात. तर असं लूप ॲनिमेशन आपण खूप कमी वेळामध्ये करू शकतो ॲडोब ॲनिमेटमध्ये बोन वापरून. बोन म्हणजे ॲसेट रॅप टूल मित्रांनो. ॲसेट रॅप टूलचा शॉर्टकट आहे W. या W शॉर्टकटने तुम्ही ॲसेट रॅप टूल ॲक्टिव्ह करू शकता आणि तो यूज करू शकता. तर बघा आता मी लेग कसा ॲडजस्ट करतोय. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की हा पाय खूप वर गेल्यासारखा वाटतो, तर त्याला मी ॲडजस्ट करतोय. ठीक आहे. आणि इथे आता पिवोटचं जसं मी बोललो होतो तर तुम्ही बघाल आता पिवोट मी पहिल्यांदा तो तिथे सेट केला होता, पण नंतर जर थोडीशी की हलवली तर पिवोट हल्ल्यामुळे काय होते की सगळ्या कीमधलं ॲनिमेशन मिसमॅच होऊ शकतं. तर आपल्याला ते बघायचं आहे. आणि आता इथे आपण एक एफेक्ट्स ॲड करू, हिट एफेक्ट्स. ओके, हिट केल्यानंतर जसं एक आपण असा स्टार किंवा ब्लास्ट सारखा एक एफेक्ट्स बघतो असा नाही का, तर इथे आपण एक हिटचा एफेक्ट्स टाकूया जेणेकरून की त्या एफेक्ट्समुळे जाणवेल की बाबा हिट झालाय बॉल. तर मित्रांनो, हा व्हिज्युअल एफेक्ट्स आहे त्याच्यामुळे. आणि एक साऊंड एफेक्ट्स पण असतो. जर आपण साऊंड एफेक्ट्स दिला, जसं हिट केल्यानंतर साऊंड येतो, तो पण एक एफेक्ट्स आहे. तर ह्या एफेक्ट्सने पण तुम्ही बघू शकता की याला हिट केल्यासारखा फील येतोय. तर मित्रांनो, ॲनिमेशनमध्ये आपल्याला सर्व गोष्टी थोड्या थोड्या बघायच्या असतात. ॲनिमेशन जिथे गरज आहे तिथे आपण एफेक्ट्स ॲड केला पाहिजे. जर आपण ॲनिमेटर आहे तर आपण स्वतः पण तो लावू शकतो, असं काही नाही आहे. आणि मित्रांनो, ह्या ॲनिमेशनची फाईल ही मी याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये लिंक ठेवली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकाल आणि ही फाईल तुम्ही पाहिजे तेव्हा बघू शकाल, ॲक्सेस करू शकाल. आता बघा, जसं पिवोट मी आता काय केला होता, तुम्हाला म्हटलं होतं गडबड होते, तर मी पिवोटवरती डबल क्लिक करून तो पिवोट बरोबर त्या ठिकाणी घेऊन जात आहे. तर पिवोट ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ते पण समजून घ्या. आणि बघा आता हे ॲनिमेशन पाहिजे तसं झालेलं आहे. तर याला आता आपण कंट्रोल एंटर करून बघूया HWF मध्ये हे ॲनिमेशन कसं दिसतं. तर आता याची क्वालिटी आपल्याला मीडियम करावी लागेल. तर मीडियम क्वालिटीमध्ये तुम्ही बघू शकता ॲनिमेशन पाहिजे तसं झालेलं आहे. बॅकग्राऊंडच्या किड्सला मी काही ॲनिमेशन दिलेलं नाही आहे. द्यायचं असतं तर आपल्याला व्हिडिओ खूप मोठा झाला असता मित्रांनो, पण तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही या कॅरेक्टर्सला ॲनिमेशन देऊ शकता. कोणी कॅरेक्टर आयब्लिंग करते आहे, कोणी थोडंसं काहीतरी मुवमेंट करते आहे, कोणी हात हलवते आहे, स्लाईडवरची मुलगी खाली येऊन परत स्लाईडवर जाते आहे, असं दाखवू शकता. पण आपल्याला जेवढे रिक्वायरमेंट होती यामध्ये की बाबा एक फुटबॉल खेळणारा मुलगा, तर त्याचं ॲनिमेशन इथे आपण केलेलं आहे आणि खूप कमी वेळात होणारं ॲनिमेशन आहे मित्रांनो. आणि 1000 सबस्क्रायबर तुमच्यामुळेच माझे झालेले आहे मित्रांनो. त्याच्यासाठी मी तुमचे खूप खूप धन्यवाद देतो. आणि माझे व्हिडिओ तुम्ही पाहता आणि लाईक करता याच्यासाठी मी तुमचे परत धन्यवाद देतो मित्रांनो. आणि हा व्हिडिओ तुम्ही आवडल्यास तुमच्या मित्रांसोबत शेअर करू शकता. ज्यांना पण ॲनिमेशन शिकायची इच्छा आहे त्यांच्याशी हा शेअर करा. माझ्या चॅनलवरती ॲनिमेशनचे, कॅलिग्राफीचे, ड्रॉइंगचे व्हिडिओज भरपूर आहेत. डिजिटल पेंटिंगचे व्हिडिओज आहेत मित्रांनो. आणि ॲनिमेशन तुम्हाला मराठीमध्ये पण याच चॅनलवरती शिकायला मिळू शकते. मी ट्युटोरियल मराठीमध्ये पण बनवतो, हिंदीमध्ये पण बनवतो मित्रांनो. आता एक रिसेंटली कमेंट आली होती, तर हाच व्हिडिओ मी इंग्लिशमध्ये पण परत अपलोड करेल. तर ज्यांना इंग्लिश समजते ते इंग्लिशमध्ये पण हा व्हिडिओ परत पाहू शकतील मित्रांनो. तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये मला कळवा. आणि चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केले, चॅनलवर नवीन असाल तर अवश्य माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि
त्या समोरील बेल आयकॉनवर पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन रिसेंटली अपलोड झालेल्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि तुम्ही माझे व्हिडिओ पाहू शकाल. मित्रांनो, थँक्स.